हाफ ट्रॅकर पुलचा फटका बट मिस टायमिंग हवेमध्ये फिल्डर पोहोचलेत मिस जजमेंट. बघा निराश दिसतात स्वतः गोलंदाज कारण त्यांना देखील माहिती की संधी निर्माण झाली होती कॅच पकडायला हवी होती बट कम्युनिकेशनचा अभाव दॅट्स बाय कॅच ड्रॉप. कॅच झाली ड्रॉप. बघा जी चर्चा सध्याच्या घडीला केली जात आहे की येस कॉलिंग करायला हवी होती बट कॉलिंग झाली नाही त्या अनुषंगाने कॅच झाली ड्रॉप. अजून देखील त्याच गोष्टीवरती डिस्कशन सुरू आहे बिकॉज बघा कॅच अगदी महत्त्वाची होती कारण एक एक विकेट तुम्हाला या मॅचमध्ये पुढे घेऊन जाणार आहे आणि कॅच पकडणं गरजेचं. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील हवेमध्ये आता तरी कॅच पकडली जाईल का हा प्रश्न फिल्डर उपस्थित आणि यावेळेस मिस्टेक होणार नाहीये. सफलता मिळेल पहिला धक्का फलंदाज बाद. की सर्वमान्य भानुदास भोईर साहेबांच्या माध्यमातून वर्ल्ड टीमसाठी प्रत्येकाला शूज साहेबांनी पुरस्कृत केलेत अशी माहिती आमच्यापर्यंत आली. त्यांचं विशेष आभार. अगदी दिलदार व्यक्तिमत्व आहे राजा माणूस आणि या स्पर्धेमध्ये ते आमचे चेअरमॅन देखील आहेत. माझ्या दिशेने जाऊया. अगदी स्टेप आउट झालेत. इनसाइड आउटचा हा फटका आता डीप एक्स्ट्रा कव्हरला फोल्डर पाठलाग करतात बट त्यांना देखील बीट करून बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. चार धावा दरम्यान आणखीन मिळतील. चार धाव्यांच्या मदतीने धावफलक 7 वरती. बघा आजच्या दिवसामधला जो शेवटचा सामना आहे यानंतर लहू टावरे फाउंडेशन त्यांच्या अगेन्स्ट टीम DSP वॉरियर्स दोन्ही टीम्स रेडी राहा. स्टेप आउट झाले होते विकेट किपरच्या माध्यमातून थोडी मिसफील्ड झाली आपण असं म्हणू शकतो कारण बॉल जर कलेक्ट केला असता तर नक्की स्टंपिंग घेण्याची संधी होती बट तसं काही घडलं नाहीये. निर्धाव चेंडू दरम्यान इथं येतोय. बॉल हवेमध्ये आहे. पॉइंटला फोल्डर आता पाठलाग करतील आणि सध्या सगळे जर आपण पाहिलं तरी शेवटच्या मोमेंटवरती अजून देखील बघा भागम भाग आणि फायनली आता बॉल थ्रो झाला तोपर्यंत या बॉलवरती या 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि अशा प्रकारे धावफलक 2 धावांच्या मदतीने पुढे जातोय. स्कोर कार्ड 9 धावा धावफलकावरती या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर प्रिन्स मूवीचा अतिशय चांगला वर्क कारण त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली गेली. त्यानंतर संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट कमिटीचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. हा फटका बघा स्टेप आउट झाले आणि अप्रतिम फटका पाहावा लागेल. अंपायर सिग्नलसाठी वेट करूया. यस बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला मोठा फटका या डावामधला. षटकार. बघा बंटी शेट प्रतिष्ठान संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर टीमचे पुरस्कर्ते अर्थातच मयूर जाधव साहेबांच्या माध्यमातून 1011 रुपयांचा प्राइज दिले जाईल. त्यांचा लकी नंबर आहे 10-11. षटकार दरम्यान इथं आला आणि अशा प्रकारे फर्स्ट ओव्हरमध्ये 15 बनवला गेला. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलं की प्रत्येकी मॅच एक मॅच तुम्हाला लो स्कोरिंग पाहायला मिळालं नाही आहे. कालचा दिवस जर आपण पाहिला भगवान शेठ ग्रुपची एक मॅच जर सोडून दिली ना तर त्यानंतर प्रत्येकी मॅचमध्ये मे बी कमीत कमी 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा. आज तर कमीत कमी 60 होता. कमीत कमी 60 आणि बाकी जर आपण पाहिलं तर प्रत्येकी मॅचमध्ये 60-70 आपण रन्स बनताना पाहिल्या. सिंगल कंप्लीट झाले. आता दुसरीसाठी परतणार नाहीयेत. फक्त एकच धाव असेल
धावफलक एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड 16 वरती. फुल टॉस समोरच्या दिशेने प्रहार. ताकद किती या स्ट्रोक मध्ये आणि पाहावं लागेल घडलं काय. चला विनंती आहे की मित्रांनो प्लीज बघा थंडी आहे आम्ही समजू शकतो बट प्लीज शेकोटी विझवा. जे आमचे प्रेक्षक ठीक आमच्या समोर आहेत मित्रांनो विनंती असेल शेकोटी विझवायची आहे कारण हॅलोजन आहेत आणि त्याचा जर धुरा मैदानाच्या आतमध्ये आला तर त्याचा त्रास फिल्डर्सला होऊ शकतो. सो विनंती बघा जे आमचे खेळाडू त्या रिजनमध्ये फिल्डिंग करतात प्लीज प्रेक्षकांना विनंती करा की शेकोटी विझवायची. चार धावा मिळतील. लास्ट बॉलवरती बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला होता. धाव फलक 4 धावेंच्या मदतीने आता 20 नेक्स्ट बॉल. बॅटची कडा एक सिंगल तरीतनं घेतली गेली. सिंगल दरम्यानीतनं घेतली गेली. स्कोर कार्ड आता या एका धावेच्या मदतीने 21 धाव फलकावरती हाफ ट्रॅकर पूल केला थेट आमच्या समालोचन कक्षामध्ये. आणखीन एक मोठा फटका षटकार. चांगला स्ट्रोक अगदी अजय सरांचा जीव थोड्या वेळासाठी धोक्यात होता. 19-20 नाही अगोदरच एका हातामध्ये चहा होता दुसऱ्या हाताने बॉल पकडण्याचा प्रयत्न झाला होता. फटका तितकाच चांगला आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा आणखीन. नेक्स्ट बॉल पंच केला फिल्डर कॅच झाली ड्रॉप. बघा अगदी जर आपण विचार केला तर घड्याळामध्ये आता 12:17 झाली जागा ते सोडत नाहीयेत आणि अशा प्रकारे स्कोर कार्ड आता 29. बघा चेहरे बघा चेहऱ्यांवरती अतिशय चांगली स्माइल अजून देखील रात्रीचे 12:20 झाले बट त्यांच्या चेहऱ्यावरती 12 नाही वाजले ते मॅचला एन्जॉय करतात. नेक्स्ट मॅच लहू डावरे फाउंडेशन त्यांच्या अगेन्स्ट DSP वॉरियर्स. कारण जी मेहनत आमच्या मॅनेजमेंट कमिटीने आणि खऱ्या अर्थाने ग्रामस्थ मंडळ वळने घेतली ना की हा इव्हेंट आपल्याला सक्सेसफुल करायचा. TV स्क्रीनवरती जो चेहरा सध्याच्या घडीला तुम्ही पाहतायत आमच्या सीझन 2 चे चेअरमन अर्थातच ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण मंडप डेकोरेशन तसेच पूर्ण आमच्या शेळूमाता वर्ल्ड टीमला प्रत्येकी खेळाडूला शूज ज्याने पुरस्कृत केले असे सन्मान्य भानुदास जी भोईर साहेबांना तुम्ही पाहू शकता. बहुमूल्य योगदान या स्पर्धेमध्ये. माझ्या दिशेने जा. रन दरम्यान इथं कंप्लीट केली गेली. एक सिंगल आणि रिव्ह्यूची मागणी आय थिंक फलंदाजांच्या माध्यमातून केली जात आहे. अंपायर्स सिंगल इथं घेतली गेली. नेक्स्ट बॉल आणि सफलता मिळाली. यशांचा वेध घेतला. कमबॅक गोलंदाजाचा क्लीन बोल्ड फलंदाज बाद.
तिसऱ्या षटकामध्ये अजून देखील जर आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पहिली इनिंग अजून देखील सुरू आहे. जी लढत आपण या सेशनमध्ये आतापर्यंत पाहतात टीम बंटी शेट प्रतिष्ठान त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला हरिदास शेट प्रतिष्ठान ही लढत पाहायला मिळत आहे. आणि फिल्डर दरम्यान पोहोचले त्याने प्रयत्न देखील चांगले पाहायला मिळाले. रन्स आपल्या टीमसाठी काही वाचवल्या आणि या बॉलवरती इन बिटवीन या रन्स पूर्ण केल्या जातील. या रन्स 2 धावफलक आता 2 धावांच्या मतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 34-34 धावफलकावरती. दोन धावा आणखीन मिळतील. बघा आजचा जो आपण रेशो पाहिला, आजचा जो आपण ॲव्हरेज स्कोर पाहिला तर कमीत कमी 60 धावा तर प्रत्येकी मॅचमध्ये बनवल्या गेलेल्याच आहेत. कमीत कमी 60. आता या मॅचमध्ये किती बनतील? पानवरती टाकला यष्टांचा वेध घेतला. अराउंड दी लेग बोल्ड. आणखीन एक सफलता. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये येतात. अमित चव्हाण अगदी काळचा दिवस ज्याला प्लेअर ऑफ द डे मिळाला. कूलर देखील त्याला दिला गेला. स्वर्गीय कमलाकर नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमान सुभाष कमलाकर पाटील तसेच श्रीमान कुणाल कमलाकर पाटील दादांच्या वतीने प्लेअर ऑफ द डे साठी कूलर होता आणि तो देखील आपण अमित चव्हाणला दिला. बिकॉज कालच्या दिवसातील तो प्लेअर ऑफ द डे ठरला होता. अतिशय चांगला खेळ. डबल 44 धावा प्लस 2 षटकं टाकून 6 धावा खर्च करून 2 विकेट त्याने काढले होते आणि तोच अमित चव्हाण मैदानाच्या आतमध्ये. आणि अशा दिवसामधला प्लेअर ऑफ द डे उद्याच्या दिवसामध्ये दिला जाईल. यतीम मडवी फार निराश, कारण सध्याच्या घडीला गतवर्षी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होते. पण यावर्षी आता पुढचा प्रवास कशा प्रकारे केला जाईल त्याचा विचार करणं आता जास्त गरजेचं. रन्स पूर्ण होतील या बॉलवरती. तब्बल थर्ड अंपायरची मागणी बॅटिंग टीमच्या माध्यमातून. येस, बॅटिंग टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू. थर्ड अंपायर आपण जॉईंट व्हा, विनंती असेल. थर्ड अंपायर भीमर नो बॉल आपण चेक करूया. आणि अंपायर सिग्नल इट्स अ फेअर डिलिव्हरी. नो बॉल नाहीये. आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर या बॉलवरती देखील एक सिंगल आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकामध्ये 35 आणि विकेट आतापर्यंत गेले 3. बघा प्रेक्षकांना आपण पाहू शकता अजून देखील डोल्यावरती झोप नाहीये, कारण स्पर्धा देखील ते फार चांगली एन्जॉय करतात. आणि अशा प्रकारे बघा जेव्हा प्रेक्षक ना बोर न होता जेव्हा मॅचला पाहतात ना तेव्हा कॉमेंट्री करायला देखील एक वेगळीच मजा येते. कारण प्रेक्षकांची गर्दी एक वेगळाच पाठिंबा असतो खेळाडूंसाठी. कारण बघा जर बोलणारा असेल आणि ऐकणारा नसेल ना तर त्या बोलणाऱ्याच्या शब्दाला देखील किंमत नसते. आता या चौथ्या षटकामध्ये गोलंदाज आयकॉन प्लेअर आकाश पाटील. ओव्हर द विकेट. पहिलाच फुल टॉस हवेमध्ये. विकेट मिळेल का? आता फिल्डर तर पोहोचलेत आणि कॅच अप्रतिम पकडली गेली. जे फिल्डर त्या रिजनमध्ये होते हेमंत यांचा अप्रतिम कॅच आपण पाहिला आणि दरम्यान धक्का लागतो. आणखीन एक टीम अर्थात प्रथमतः फलंदाजी करताना आपण हरिदास प्रतिष्ठान टीमला पाहतात आणि धक्का क्रमांक हा 4था. बॉलवरती दरम्यान इथं मिळाले नवीन फलंदाज इन ॲट नंबर 6 संजय वाघे मैदानाच्या आतमध्ये.
नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संजय वाघे येतात. धावफलक जर पण पाहिला तर 35-35 धावफलकावरती 4 विकेट आतापर्यंत गेले. अजून देखील 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल या पहिल्या सत्रामध्ये. येस ओके अंपायर. अशा दिशेने जाऊया. पायावरती टाकला होता. बॅटची कडा दरम्यान फाईन ग्लान्स आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल इथनं घेतली जाईल. धावफलक आता एका धावेच्या मदतीने स्कोरकडे आता पुढे जातो. तब्बल 36. आता हर्षद पाटील देखील आमच्या समोर जोडले गेलेत. असा दिवस खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या पण त्यांच्यावरती प्रतिलला चढवला गेला होता. आता खऱ्या अर्थाने ते निराश दिसतात. आतिशजी भामरे यांचे आवडते खेळाडू. चला जास्त वेळ खर्च होतो मित्रांनो, थोडा फास्ट केला. स्कोर कार्ड 36. अजून देखील या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 4 चेंडू अजून देखील शिल्लक असतील. नेक्स्ट बॉल. हा बॉल बॅटची एज आणि आता घोषित क्षेत्रामध्ये हा बॉल गेला म्हणजे या 2 धावा मिळतील. चला नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे. बॉल आहे सो त्या बॉल सोबत आपण मॅच कंटिन्यू करूया. मॅजिक बॉक्स मध्ये देखील भरपूर सारे प्रेक्षक. श्रीमान राजीव अनंत पाटील मॅजिक बॉक्स मध्ये भरपूर सारे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. तसेच जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे घरत सरांनी देखील उल्लेख केला होता की हॉटेल मराठा पंजाब स्टँड मध्ये सीट रिझर्व केलेले आहेत, तिथनं इल्ले का नाही तिथेच बसलेले आहेत आणि मासा आनंद घेत आहेत. रन्स जर आपण पाहिला तर 38. मी उल्लेख केला होता की अशा दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर ॲव्हरेज स्कोर 60. अरे या मॅच मध्ये आता किती बनतील? फुलर लेंथ हवेमध्ये मैच टायमिंग आहे. फिल्डर पोहोचले होते बट आता रात्रीच्या वेळेमध्ये आता चेहऱ्यावरती झोप आहे की काय हा सर्वात मोठा प्रश्न. कारण कॅच ड्रॉप झाली. कॅच झाली ड्रॉप आणि दरम्यान रन्स देखील या बॉलवरती पूर्ण झाला. तब्बल या 2 धावा पूर्ण झाला. बघा ही कॅच पकडायला हवी होती. जर तुम्ही अशा सोप्या अपॉर्च्युनिटीज मिस कराल ना तर त्यानंतर मॅचमध्ये पुढे जाणं मॅच जिंकणं या गोष्टी फार लांब राहतात. कॅच पकडायला हवी होती बट तसं काय घडलं नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्या. धावफलक 40. अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये. पुढचा बॉल. हा ट्रॅगर पुलचा फटका. लास्ट बॉलवरती कॅच ड्रॉप झाली होती. आता या बॉलवरती हा प्रहार अगदी जखम्यावरती मीठ सोलण्याचं कार्य आता मैदानाच्या आतमध्ये प्रणय करतात. त्यांच्या बॅटमध्ये हा षटकार. षटकार दरम्यान इथं आला. या फटक्यांची आवश्यकता आहे कारण जर इथनं एक स्ट्रॉंग फिनिश मिळालं आणि जर 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा या पहिल्या सत्रामध्ये बनवला गेला तर आजचा संपूर्ण दिवस आपण पाहिला की 60 धावा ॲव्हरेज स्कोर आहे. DSP वॉरियर्स टीमचे ओनर प्रवीणजी भोईर साहेब त्यांचं देखील आगमन. त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. प्रणय चौधरी स्ट्रायकिंग एंड वरती आहे पण यावेळेस बघा अतिरिक्त गती. आता जी बॅटल सध्या सगळीला आपण पाहतात ना एकाच गावातील 2 खेळाडू आता एकमेकांसमोर आहेत आणि या लढतीमध्ये आपण पाहिलं की रन्स या षटकामध्ये बनवला गेला. तब्बल 11 धावा आल्या आकाशच्या अगेन्स्ट आणि 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरमध्ये 46 विकेट गेले. आतापर्यंत 4 अजून देखील 6 चेंडूंचा खेळ बाकी. चला त्वरित फिल्डिंग लावून गेले. टॉससाठी चला पोहोचायचं. टीम लहू टावरे फाउंडेशनचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे DSP वॉरियर्स टीमचे कॅप्टन. स्कोर कार्ड 46. बघा प्रेक्षकांना आपण पाहू शकता मॅजिक बॉक्स मध्ये बसलेत आणि आता या स्पर्धेचा आनंद ते घेत आहेत.
शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या डावामधलं. आता खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर प्लॅनिंग आता फलंदाजांची देखील सुरू आहे, कारण अजून देखील 6 चेंडू शिल्लक असतील. या दोन्ही टीमचा जर आपण विचार केला आतापर्यंत, बघा हॉटेल मराठा पंजाब स्टँड मी उल्लेख केला होता, सीट रिझर्व आहेत, हिलले का नाही, तिथेच बसलेत आणि मागचा आनंद घेतात. आणि श्रीमान राजू अनंत पाटील मॅजिक बॉक्स आपण पाहतात आणि त्यामध्ये देखील भरपूर सारे प्रेक्षक बघा पूर्णपणे ते देखील तयारी करून आलेत सामन्याचा आनंद घेण्यासाठी. त्या ग्रामपंचायत वर्ल्ड स्टँड देखील दाखवला जातो. थोडा वेळा अगोदर तिथे देखील भरपूर सारे प्रेक्षक होते. गोलंदाज आता तयार होत आहेत राहुल. चला जास्त वेळ खर्च होतो मित्रांनो, बघा अंपायर्स देखील ती सूचना करतात, सो विनंती असेल थोडं फास्ट सामन्याला सुरुवात करा. फॅनवरती होता अपील दरम्यान झाली डाऊन द लेग साइड, अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि या अतिरिक्त रनच्या मध्ये धावफलक आता 47. लास्ट ओव्हर आहे आणि शेवटचे 6 चेंडू अगदी महत्वाचे असणार आहेत. आणि हा बॉल पहा ऑन साइडला फ्लिकचा फटका, ताकद किती या स्ट्रोक मध्ये, इतकी ताकद की बॉलला थेट पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेट नाईट सध्याच्या घडीला एक्सप्लोजिव्ह फटके येतात. फलंदाज अर्थात संजय वाघेच्या बॅटमध्ये हा धमाका षटकार. षटकार दरम्यान इथनं येतो, अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. गणेश पाटील सर त्यांची देखील भरपूर चांगली अंपायरिंग आपण या स्पर्धेमध्ये पाहिली आणि सध्याच्या घडीला ते देखील 40+ फॉर्मॅट खेळतात. आणि या सीझनमध्ये 3 मध्ये 14 त्यांनी बनवलं होतं चेजिंगमध्ये आणि अंपायरिंग देखील तितकीच चांगली या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच आमचे सचिन सर असतील, त्यानंतर झहीर खान सर असतील, त्यांची चांगली अंपायरिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. धीमा गतीने टाकला होता, स्लोवर वन होता, अपिलियस फिंगर अप, LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. आता नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. बघा आता काही खेळाडू देखील स्टँड मध्ये आहेत, ते देखील आनंद घेतात. बाजीराव भुईर दादा होते, ते देखील मागचा आनंद घेतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शिवशरण फलंदाजी करण्यासाठी येतात. बघा लकी ड्रॉ साठी बाईक आहे आणि ज्या कोणाला कुपन हवा असेल आमच्या आयोजकांकडून घेऊ शकता. प्राइस आहे 1000 रुपये. 1000 रुपयाचं कुपन प्राइस. त्याच्यावरती अगदी पहिला प्राइस बाईक आहे आणि आणखीन भरपूर सारे प्राइस आहेत. फुलर लेन बॉलर बॅक ड्राईव्ह अपील तर सुरू केली, रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आहे. धक्का नक्कीच बसेल, बट फिल्डिंग किती चांगली पाहायला मिळाली गोलंदाज अर्थातच राहुलच्या माध्यमातून. पाहावं लागलं एक्झॅक्टली घडलं काय. असं वन बाउन्स गेला होता बॉल, त्या अनुषंगाने रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट असेल. फलंदाज झाले बाद. बघा टीव्ही स्क्रीनवरती ती बाईक आपल्याला पाहायला मिळते, जी बाईक अगदी लकी ड्रॉ साठी आहे. बघा 1000चा कुपन तुम्हाला तब्बल बाईक देखील मिळवून देऊ शकतं. ज्या कोणी घेतला नसेल त्यांनी त्वरित आमच्या आयोजकांना संपर्क साधा आणि कुपन घ्या. अजून भरपूर सारे प्राइज आहेत, त्यांविषयी माहिती देखील नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये अथवा थोड्या वेळाने मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुयोग धीम्या गतीने बॉल टाकला, अगदी पूर्णपणे फसवलं फलंदाजाला. निर्धाव चेंडू दरम्यान येतो. बघा अगदी लकी ड्रॉ विषयी माहिती आता पोहोचूयान मी तुमच्यापर्यंत या षटकानंतर. बॅकफुटला जाऊन पंच केला, इनफिल्डला क्लिअर केला. आता फिल्डर आणि बॉलमध्ये रेस तरी सुरू आहे, बट बॉल जिंकेल फिल्डर हरतील. हा बॉल देखील डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4. चौकार दरम्यान इथं आला आणि धावफलक आता 57 आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या 17 मधला. शेवटचा बॉल. क्लिअरिटी किती चांगली आहे प्रिन्स मूवीची आपल्याला पाहायला मिळत. शेवटचा बॉल निर्धाव येतो आणि अशा प्रकारे पहिले सत्र समाप्त. रन्स बनवल्या गेल्या 57 आणि 58चा टार्गेट. बघा प्राइज मी तुम्हाला सांगतो. लकी ड्रॉसाठी फर्स्ट प्राइज बाईक, त्यानंतर सेकंड प्राइज सायकल आहे, थर्ड प्राइज LCD TV, त्यानंतर फोर्थ प्राइज कूलर, फिफ्थ प्राइज मिक्सर, त्यानंतर सिक्स्थ प्राइज आपल्याला आयरन बॉक्स पाहायला मिळेल, त्यानंतर 7th प्राइज कुकर, त्यानंतर 8th प्राइज क्रिकेट बॅट आणि 9th प्राइज बॅग आणि 10वा प्राइज स्मार्ट वॉच. आणि हे लकी ड्रॉ ज्यांच्या माध्यमातून आहे त्यांच्या नावाचा उल्लेख देखील मी नक्कीच करेन. सन्मान्य बालकृष्ण पाटील साहेबांच्या माध्यमातून हे लकी ड्रॉ आहे. आणि ज्या कोणाला कुपन हवा असेल त्यांनी संपर्क साधा. 1000 रुपये प्राइज कुपनचे. पहिलं सत्र समाप्त. रन्स बनवला गेला तब्बल 57 58चा टार्गेट. सामन्याला जशी सुरुवात होईल आवाज पुन्हा एकदा ऐकूया अजय सरांचा. धन्यवाद. बघा आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे, ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना असेल दोन्ही टीमचा, पण ठीक उद्याच्या दिवसामध्ये 5 वाजता रिपोर्टिंग करा. टीम लहू टावरे फाउंडेशन आणि टीम DSP वॉरियर्स उद्याच्या दिवसामध्ये मित्रांनो ठीक 5 वाजता पोहोचा. उशीर नका करू. अगदी जर तुम्ही वेळेवरती पोहोचाल तर यस वेळेवरती आपण शेड्यूल कव्हर नक्कीच करूया. स्वर्गीय मनीलाल तुकाराम भोईर मॅजिक बॉक्स जो आम्हाला इंद्रपालजी भोईर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला, त्यांचं देखील विशेष आभार. सध्याच्या घडीला TV स्क्रीनवरती जे कटआउट तुम्ही पाहतात वर्ल्ड प्रीमियर लीग 2024 आमच्या 10 संघांचे 10 लोगो तुम्ही पाहतात. बघा अगदी TV स्क्रीनवरती सध्याच्या घडीला विघ्नेश इन्फ्रा, जतीन भोईर त्यांचा संघ आणि सध्याच्या घडीला मान्यश्री निलेश अनंता भोईर साहेबांचा तुम्ही कटआउट पाहतात, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेमध्ये LED मेगा स्क्रीन साहेबांच्या माध्यमातूनच पुरस्कृत झाली. पूर्णपणे साहेबांच्या माध्यमातून तो योगदान राहिला. त्यानंतर चंद्रकांत भगवान भोईर साहेबांचा आपण कटआउट पाहतात. जाऊयात आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 58 धावांचं टार्गेट हा सामना जिंकण्याकरिता असणार आहे.
बंटी शेट प्रतिष्ठान टीमचं बोर्ड हरिदास शेट प्रतिष्ठान संघानं हे आव्हान प्रस्तुत केलंय आणि ही पहिली मॅच आहे आजची जी अंडर 60 आपल्याला पाहायला मिळते. नाहीतर या अगोदरचे सर्व सामने हे 60 पेक्षा अधिकच्या धावसंख्येचे पाहायला मिळाले होते. 68, 69, 76, 84 अशा प्रकारची धावसंख्या आपण आज पाहिली. तर त्या मानाने ही धावसंख्या थोडीशी कमी आहे. पण चांगली गोलंदाजी इथे जरूर करावी लागणार आहे आणि चांगली गोलंदाजी करूनच या धावांचं संरक्षण केलं जाऊ शकते. सलामीचे फलंदाज बंटी शेट प्रतिष्ठान संघाकडून खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. देवा टावरे विथ महेश आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज शिवचरण सज्ज होत असताना चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे दोन्ही संघ. भगवान शेट ग्रुप संघमालक चैतन्य भोईर, माननीय श्री भानुदास मधुकर भोईर साहेब जे चेअरमॅन आहेत या स्पर्धेचे, वसंत भगवान भोईर साहेब पंचायत दक्षता कमिटी अध्यक्ष वळ, स्वर्गीय भगवान शेठ आणि स्वर्गीय मधुकर शेठ यांना भावपूर्ण श्रद्धांजली प्रेझेंटेशन बॉक्स त्यांच्या नावावर, माननीय श्री विकास भोईर साहेब तसेच सन्माननीय राम एकनाथ भोईर साहेब सरपंच ग्रामपंचायत वळ, सचिन सत्यवान पाटील साहेब उपसरपंच ग्रामपंचायत वळ यांचं महत्त्वाचं योगदान आहे या स्पर्धेसाठी. संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी तुम्हाला पाहायला मिळत आहे. अतिशय दर्जेदार स्वरूपाची ही स्पर्धा आहे. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. A1 सलूनचे प्रोप्रायटर अमित शर्मा यांचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हॅलो, जल्लोष तुम्ही पाहू शकाल. वर्ल्ड प्रीमियर लीगचा क्रिकेट रसिक ही स्पर्धा खूप जास्त एन्जॉय करतायत. विशेषतः हॉटेल मराठा पंजाब स्टँडमध्ये अगदी पहिल्या मॅच पासून तशीच्या तशी गर्दी अजूनही पाहायला मिळते. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. एस के फार्म देखील स्पर्धा एन्जॉय करतायत. तर अखेर इथे डावाला सुरुवात होत आहे. देवा टावरे ऑन स्ट्राइक, पहिला बॉल घेऊन गोलंदाज शिवचरण आणि पहिलाच बॉल फुल टॉस आहे. मात्र इथे कमजोर फटका देखील पाहायला मिळतोय. बॅटच्या मधोमध बॉल घेऊ शकले नाहीयेत देवा टावरे. रिव्ह्यूची मागणी आता केली जाईल का बघायचं आहे. ऑनफिल्ड पंच कन्फर्मेशन द्यायचं आहे.
तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये करण्यात आलेली आहे. कुठल्याही गोलंदाजांना थ्रो गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू नये अथवा आपल्या संघाला दंडित करण्यात येईल. पहिल्या बॉलवर आली एक धाव. खरं तर फुलटॉस बॉल होता, त्याचा पुरेसा फायदा घेता आलेला नाहीये देवा टावरे यांना. 5 ओव्हर्समध्ये 58 धावा बनवायच्या आहेत विचाकरिता. पुढचा बॉलला सामना करतील फलंदाज महेश भोईर. लो फुल टॉस, हवेतून फटका मारलाय समोरच्या बाजूने, प्रतिम फटका, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चांगलं क्षेत्र निवडलं, गोलंदाजाच्या डोक्यावरून फटका खेळला होता. डीप मध्ये तिकडे कुठलंही प्रोटेक्शन नाहीये, अगदी लो फुल टॉस बॉल होता. पाहू शकाल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा एक नेत्रदीपक फटका. 4 धावा मिळत आहेत. चौकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज महेश भोईर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 वर. मयूर जाधव साहेबांकडून 1011 रुपयांचं पारितोषिक आहे सलग 3 चौकारांसाठी आणि सलग 3 षटकारांसाठी. आणखी एक चांगला फटका, आणखी एक चौकार येतोय. सलगचा हा दुसरा चौकार. पुढच्या बॉलवर जर चौकार आला तर मयूर जाधव यांच्याकडून 1011 रुपयांचं रोख पारितोषिक असणार आहे. चांगलं प्लेसमेंट. यावेळेला बॉटम हँडचा देखील वापर केलाय. अगदी फलंदाजाच्या पुढ्यात पडलेला बॉल उचलून फेकून दिलाय ऑन साईडला. 2 नेत्र दीपक चौकार, बॅक टू बॅक चौकार आलेले आहेत महेश भोईर यांच्या बॅटमधून. धावसंख्या 9. शिवचरण वन्स अगेन ओव्हर द विकेट. यावेळेला स्विंग करायचं होतं ऑन साईडला. स्वतःभोवती अक्षरशः गिरकी घेतली होती फलंदाजानं. फार जोरदार हिट लगावण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काही बॅटवर घेऊ शकले नाहीत. थोडासा शरीराचा वेध चेंडूने घेतला. अखेर डॉट बॉलची इथे सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिर, बिनबाद 9. 11.60 ची सरासरी राखायची आहे विजयाकरिता. 5 ओव्हर्समध्ये बनवायच्या आहेत 58 धावा. यावेळेला एक मोठा फटका, बेमटोला, वज्रटोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. हा दणदणीत षटकार. ताकदवान फटका होता. अगदी ओव्हर पिच बॉल स्लॉक केला ऑन साईडला. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार येतोय. महेश भोईरच्या बॅटमधून चांगली बॅटिंग करतायत आणि गोलंदाज चुका करताना दिसत आहेत शिवचरण. खर्चिक षटक आतापर्यंत. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 वर. अजूनही एक बॉल बाकी आहे पहिल्या ओव्हरमध्ये. अशाच प्रकारची फलंदाजी जर सुरू राहिली तर लवकरात लवकर हे टार्गेट अचीव केलं जाऊ शकते. नेक्स्ट बॉल. यावेळेला शॉर्ट बॉल आहे, परंतु दिशाहीन. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. वाईटचा इशारा. गोलंदाजावर प्रेशर. दमदार सुरुवात फलंदाज महेश भोईर यांच्या मार्फत पाहायला मिळते बंटी शेट प्रतिष्ठान संघाकडून खेळत असताना. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला फुल पॉवरफुल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गोल. आणखी एक षटकार. अफलातून फलंदाजी, फ्लाइंग स्टार्ट येथे देत असताना आपल्या संघाला महेश भोईर अवघ्या 5 चेंडूंचा सामना केलाय. 2 चौकार आणि 2 षटकार त्यांनी ठोकलेत. 20 धावांवर खेळतायत आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बंटी शेट प्रतिष्ठान संघाची बिनबाद 22. देवा टावरे ऑन 1. एकच चेंडू खरं तर फेस केलाय आणि भरपूर चुका गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाल्या. आखोड टप्प्याचे चेंडू आपण बघितले. ओव्हर पिच बॉल
टाकले गेले होते गोलंदाज शिवचरण यांच्या माध्यमातून आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाज महेश भोईर यांनी. येथून 4 ओव्हर्समध्ये 36 धावांची आवश्यकता आहे आणि आता गोलंदाजीसाठी आर्यन वझे सज्ज होत असताना चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आर्यन यांनी करून दाखवलेली आहे. चांगला बॉल आहे, अगदी ब्लॉकहोलचा वेध घेतलाय, धाव येथे मिळणार नाहीये फलंदाजाला. त्याची पूर्णपणे दक्षता स्वतः गोलंदाज घेत असताना फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग देखील, योग्य टप्प्यावर गोलंदाजी, यॉर्कर लेंथवर गोलंदाजी. आवश्यक धावगती आता 9च्या आसपास आहे. 23 बॉल्समध्ये 36 धावा बनवायच्या आहेत. समीकरण थोडंसं सोपं करून दाखवलंय पहिल्याच ओव्हरमध्ये फलंदाजांनी. यावेळेला देवा टावरे यांच्या बॅटमधून सुंदर फटका, मिडऑफच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. हा दर्जेदार चौकार. पाहूनच हा स्ट्रोक खेळण्यात आला होता. मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये आहे, लॉंग ऑफला फिल्डर नाहीये, त्याचा इथे फायदा घेतलाय. प्रॉपर एलिव्हेशन पाहायला मिळालं फटक्यामध्ये. इनफिल्डला क्लिअर करण्यासाठी जी उंची पाहिजे होती फटक्यामध्ये ती प्राप्त केली आहे देवा टावरे यांनी. त्यांचा हा पहिला चौकार येतो या मॅचच्या दरम्यान. यावेळेला कट केलाय, क्लास येथे दर्शवत असताना स्वतःचा देवा टावरे. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे येतोय आणखी एक चौकार. टावरे विंटेज आता पाहायला मिळत आहेत. ज्या फलंदाजीसाठी ते ओळखले गेलेले आहेत भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये, तशीच फलंदाजी 40+ असताना देखील ते करतायत. आधी ऑफसाईडला समोर चौकार ठोकला, त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत असताना, स्लॅश करत असताना 4 धावा प्राप्त केल्यात. ऑन साईडला स्विंग करायचा होता, यावेळेला थायवर आदळलाय बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. 1 धाव जरूर मिळते. लेग बाईचा इशारा पंचांकडून येतोय. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन द बोर्ड. फक्त आता 27 धावांची आणखी आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता बंटी शेठ प्रतिष्ठान संघाला. काल हरिदास शेठ प्रतिष्ठान संघानं पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. बीएम स्पोर्ट्सला त्यांनी पराभूत केलं होतं, परंतु तदनंतर दुसरा सामना जो ते खेळले त्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला होता आणि त्यामुळेच ही मॅच त्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे. वरची कडा लागते, बॉल चाललाय एस्टनच्या पाठीमागे. 1 धाव येथे मिळेल. राहुल चव्हाण आणि महेश भोईर यांना 500-500चा कॅश प्राइज. अमोल पाटील, राहुल चव्हाण गोलंदाजी, राहुल चव्हाण आणि महेश भोईर यांच्यासाठी 500-500 रुपयांचं रोख पारितोषिक आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेलं आहे. चांगला खेळ त्यांनी सादर केलाय. अभिजित खंडागळे साहेबांच्या माध्यमातून यावेळेला जबरदस्त फटका, परंतु येथे 2च धावा मिळतील. आणि अमोल पाटील आणि अभिजित खंडागळे यांच्याकडून 500-500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. राहुल यांनी चांगली गोलंदाजी केली होती, 2 गडी बाद केले होते शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि महेश भोईर चांगली बॅटिंग करतायत, अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहेत. बघायचं आहे, डिसिजन पेंडिंग आहे, कन्फर्मेशन येईल आपल्यापर्यंत. मयूर जाधव यांच्याकडून देवा टावरे यांच्यासाठी आता पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक असेल. अखेर हा षटकार घोषित करण्यात आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. डाव्या एष्टीच्या थोडासा बाहेरचा बॉल होता, खडेकडे स्वीप केलाय. टायमिंग अफलातून पाहायला मिळालं देवा टावरे यांच्या बॅटमधून. फार दूरवर हा बॉल त्यांनी फेकून दिलाय.
देवा टावरे यांच्यासाठी प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी मयूर जाधव यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. अखेर षटकार घोषित करण्यात आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 38 वर. फक्त 20 धावा दूर आहे येथून संघ विजयापासून. बंटी शेठ प्रतिष्ठान दमदार सलामी देत असताना दोन्हीही सलामीवीर देवा टावरे आणि महेश भोईर. 18 चेंडू शिल्लक आणि फक्त 20 धावांची आवश्यकता. लवकरात लवकर हा सामना संपवण्याचा निर्धार करून आलेले आहेत सलामीवीर. अतिशय आक्रमक विस्फोटक फलंदाजी आता मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अक्षरशः बरसताना दिसले महेश भोईर आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देवा टावरे देखील पाठीमागे राहिलेले नाहीत. त्यांनी देखील चांगले फटके खेळलेत, 2 चौकार ठोकले. त्यानंतर एक षटकार देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. नवीन षटकाला सुरुवात येथे केली जात आहे. इथून कमबॅक करणं फार कठीण दिसतंय हरिदास शेठ प्रतिष्ठान संघासाठी. सुरुवात तर त्यांची फार चांगली झाली. या स्पर्धेमध्ये पहिला सामना त्यांनी जिंकला, उद्घाटनीय लढत. मात्र तदनंतर कामगिरी कुठेतरी थोडीशी खालावताना दिसते. मयूर जाधव यांच्याकडून पारितोषिकांचा वर्षाव खेळाडूंवर केला जात आहे. महेश भोईर यांच्यासाठी प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. दरम्यान हा एक वेगवान बॉल पाहायला मिळतोय गोलंदाज अमित चव्हाणच्या माध्यमातून. कालच्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे ठरलेला खेळाडू आहे अमित चव्हाण. काल 44 धावा बनवल्या होत्या आणि 2 गडी देखील बाद केले होते. फार इम्प्रेसिव्ह कामगिरी अमित चव्हाणची राहिली आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलेला आहे अमित चव्हाण आणि फार मोठ्या अपेक्षा घेऊन आलेला आहे. अपेक्षांचं ओझं खऱ्या अर्थानं असणार आहे. बॅटचा फेस उघडलाय, बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. तिकडे फिल्डर चेंडूला शोधताय, अक्षरशः शोधतायत आणि त्याचा फायदा घेतला जातोय. 2 धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 वर. 40 रन्स ऑन द बोर्ड. एक फार मोठी पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळते देवा टावरे आणि महेश भोईर यांच्या दरम्यान. आज सर्वच सामने आपल्याला हाय स्कोरिंग पाहायला मिळालेले आहेत. धावांचा अक्षरशः मुसळधार पाऊस फलंदाजांनी पाडलेला आहे. धो पाऊस षटकारांचा पडताना पाहायला मिळाला. पूर्णपणे वर्चस्व फलंदाजांचं राहिलंय. यावेळेला फ्लेक करत असताना बॉल हवेत आहे. जबरदस्त कॅच. दॅट इज अन आउटस्टँडिंग कॅच. फलंदाज बाद. ग्रेट कॅच पाहायला मिळाली या ठिकाणी संजय वाघे यांच्या मार्फत. वर्ल्ड क्लास फिल्डिंग आपल्याला इथे पाहायला मिळालेले आहे. जागतिक दर्जाचं क्षेत्ररक्षण मी म्हणेन, कारण अँटिसिपेशन फार चांगलं होतं. जसा फटका खेळण्यात आला त्यांनी आपल्या उजवीकडे मूव्ह करायला सुरुवात केली होती, धावायला सुरुवात केली आणि अखेर तो झेल संपन्न केलाय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. बॅट्समन बाद होऊन तंबूत परतलेले आहेत. महेश भोईर यांनी बाद होण्यापूर्वी 23 धावांचं चांगलं योगदान दिलं. अप्रतिम बॅटिंग केली. धावसंख्या 1 बाद 40. अजूनही 18 धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता. चेंडू शिल्लक आहेत 15. नवीन फलंदाज आकाश पाटीलसाठी देखील प्रत्येक षटकारासाठी मयूर जाधव यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अमित. या वेळेला शॉर्ट बॉल चांगलाच येथे बाउन्स प्राप्त करत असताना, खांद्याचा वापर करत असताना गोलंदाजीमध्ये अमित चव्हाण चांगली गोलंदाजी. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि सामन्याला येथे कलाटणी देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाचा गडी देखील बाद केलाय. आकाश पाटील एक अतिशय खतरनाक फलंदाज सध्या खेळपट्टीवर.
परंतु काय गोलंदाजी केली जाते. या अगोदर शॉर्ट बॉल होता, मात्र हा बॉल फुलर लेंथ ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड यॉर्कर. अँगलचा चांगला वापर करत असताना राऊंड द विकेटनं तुम्ही पाहू शकाल अगदी पॉपिंग क्रीज मध्ये टप्पा होता. जबरदस्त भन्नाट वेगानं हा वाईड यॉर्कर हाताळला गेलाय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. उद्या या स्पर्धेचा तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. सायंकाळी 5 वाजता उद्या सामन्यांना सुरुवात केली जाणार आहे. पहिला सामना असेल डीएसपी वॉरियर्स विरुद्ध लहू टावरे फाउंडेशन. दोन्ही संघांनी 4:45 वाजेपर्यंत येथे रिपोर्ट करायचा आहे. 5 वाजता सामन्यांना सुरुवात केली जाणार आहे. डीएसपी वॉरियर्स विरुद्ध लहू टावरे फाउंडेशन ही उद्याची पहिली लढत असेल. दरम्यान पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेला एसटी वेदक चेंडू टाकण्याचा प्रयत्न टर्न केलाय ऑन साईडला डीप मिड विकेटला. फिल्डर तर आलेत, मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा येते बघता बघता पूर्ण होत आहेत. धावण्याचा वेग आणि चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांकडून. आणि याचबरोबर अखेर अमितचं षटक समाप्त झालंय. सक्सेसफुल षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 42 एका गड्याच्या मोबदल्यात. आणि आता उर्वरित 12 बॉल्समध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. तर उद्याच्या सामन्यांवर एक नजर आपण टाकूयात. सायंकाळी 5 वाजता पाहायला विसरू नका डीएसपी वॉरियर्स विरुद्ध लहू टावरे फाउंडेशन. त्यानंतर भगवान शेठ ग्रुप विरुद्ध श्रीजीवी वॉरियर्स दुसरा सामना असेल. तिसरी मॅच असेल नरेश शेठ प्रतिष्ठान विरुद्ध अण्णा शेठ प्रतिष्ठान. चौथा सामना असेल बंटी शेठ प्रतिष्ठान विरुद्ध बीएम स्पोर्ट्स. 5वा सामना असेल भगवान शेठ ग्रुप विरुद्ध विघ्नेश इन्फ्रा. 6वा सामना डीएसपी वॉरियर्स विरुद्ध हरिदास शेठ प्रतिष्ठान. आणि त्यानंतर 7वी मॅच असेल लहू टावरे फाउंडेशन विपक्ष बंटी शेठ प्रतिष्ठान. तर हे 7 सामने उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जास्तीत जास्त क्रिकेट अंडर फ्लड लाईट्स खेळवण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित एक मॅच आपल्याला डे मध्ये पाहायला मिळेल, पहिली मॅच. आणि त्यानंतर सर्व सामने हे अंडर फ्लड लाईट्सच असतील. सामन्यामध्ये पुन्हा एकदा थोडी चुरस निर्माण झालेली आहे. अमित चव्हाणनं ती चुरस निर्माण केली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता. येथे बॅटच्या आतली कडा लागते. बॉल चाललाय ऑन साईडला फिल्डर सर्कलच्या आतमध्ये. आर्यन उपस्थित. एकच धाव घेण्याची संधी मिळाली आहे. समीकरण बदलतंय. 11 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे बंटी शेठ प्रतिष्ठानला. गोलंदाजाच्या भूमिकेत दीपेश चव्हाण. मयूर जाधव यांच्याकडून प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी आकाशसाठी पारितोषिक आहे 500 रुपयांचं. एखाद दुसरा मोठा फटका आला तर सामन्याची रंगतच पूर्णपणे निघून जाईल. आखो टप्प्याचा बॉल, परंतु स्क्वेअर चेंडू आहे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. शॉर्ट बॉलचा वापर मागच्या ओव्हरमध्ये फार चांगला पाहायला मिळाला अमित चव्हाणकडून, परंतु यावेळेला दीपेशनं जो प्रयत्न केला होता तो कुठेतरी विफल होत असताना दिशेवर योग्य कंट्रोल ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. बाउन्स देखील कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. स्विंग अँड मिस, मात्र नो बॉलचा इशारा यावेळेस पंचांमार्फत येतोय. सर्कलच्या आतमध्ये फक्त 3च खेळाडू होते, विकेट किपर आणि गोलंदाजा व्यतिरिक्त. या स्पर्धेचा नियम जो आहे त्यानुसार नॉन पॉवर प्ले ओव्हर्समध्ये विकेट किपर आणि गोलंदाजा व्यतिरिक्त 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असणं बंधनकारक आहे. फील्ड प्लेसमेंटमध्ये चूक घडलेली आहे. कॅप्टनची ही चूक म्हणता येईल आणि त्याचा आता भुर्दंड भोगावा लागतोय. मॅच अगदी क्रुशल सिच्युएशनमध्ये येऊन ठेपलेली आहे. नाजूक स्थितीमध्ये सामना आहे आणि अशा चुका या फार महागात पडू शकतात. पुढचा बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 45 या आकड्यावर जाऊन पोहोचली. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समीकरण फलंदाजांच्या अगदी बाजूने झुकताना दिसतंय, परंतु क्रिकेटमध्ये म्हणतात ना, वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. शॉर्ट बॉल, शॉर्ट आर्म फुल, लाजवाब फटका, पत्रा बजाव, सिक्सर.
वापर केला होता गोलंदाजानं, मात्र लवकर कटर पिक करत असताना शॉर्ट आर्म पुलचा वापर केलाय. जबरदस्त टायमिंग षटकार येथे प्राप्त केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 51 वर. फक्त 7 धावा दूर आहे विजयापासून बंटी शेट प्रतिष्ठान संघ. यावेळेला बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. फेक ॲक्युरेट पाहायला मिळत नाहीये. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 53 वर. बघा पॉइंट्स टेबल मध्ये जर काही संघांचे पॉइंट्स लेवल झाले तर मात्र त्यासाठी उपाय आहे. 2-2 षटकांचे सामने असणार आहेत, जसं आपण BPL सीझन 4 मध्ये पाहिलं होतं. आणखी एक नेत्रदीपक फटका, चौकार येतोय आणि याचबरोबर धावसंख्या समसमान झालेली आहे. दोन्ही संघांची स्कोर्स आर लेवल्ड. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. पंच आपण थोडा वेळ थांबायचा आहे, खेळ थांबवायचा आहे, कारण महत्त्वाची इथे अनाउन्समेंट आहे. जर पॉइंट्स समान झाले तर मात्र इथे आपण 2-2 ओव्हरच्या मॅचेस खेळवणार आहोत आणि त्यामध्ये नियम 40+ गोलंदाज किंवा आयकॉन प्लेयर असा काही नियम नसणार आहे. सर्वांना सूट दिली जाईल. तुम्हाला जो गोलंदाज यूज करायचा आहे तो गोलंदाज यूज करू शकता किंवा जे बॅटर्स तुम्हाला पाठवायचे आहेत 2-2 षटकांच्या सामन्यामध्ये ते तुम्ही पाठवू शकता. चला खेळ सुरू करायचा आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. एका धावेची आवश्यकता विजयाकरिता बंटी शेट प्रतिष्ठान संघाला. चांगली कामगिरी या मॅच मध्ये बंटी शेट प्रतिष्ठान संघाकडून पाहायला मिळाली आहे. देवा टावरे शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबलेले आहेत. दोन्ही सलामीवीरांनी मजबूत पायाभरणी केली. 58 धावांचा पाठलाग करत असताना महेश भोईर यांनी 23 धावांचं योगदान दिलं बाद होण्यापूर्वी आणि त्यानंतर आकाशने देखील चांगले फटके खेळलेले आहेत. आकाश पाटीलकडे स्ट्राईक आहे. मॅच विनिंग फटका खेळण्याची संधी त्यांच्याकडे असेल. गोलंदाज दीपेश चव्हाण पुढचा बॉल घेऊन मोठा फटका. दॅट्स अ बिगी षटकार आणि मॅच फिनिश. सामना येथे जिंकलाय बंटी शेट प्रतिष्ठान संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम बंटी शेट प्रतिष्ठान.